नाही, यापूर्वी अनेक पक्षांनी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेलं आहे। नाही, आता ही जागा गेल्या 4 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचढ झालेला आहे। गेल्या वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकलेली होती, अरुणअण्णा लाड। त्याच्यानंतर अरुणअण्णा लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडखोरीमुळं ही जागा गेलेली होती आमच्याच पक्षातल्या। त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथीनं। त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे। शेवटी तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून हे कुणाला द्यायचं हे ठरवतील, पण आमचा अश्वमेघचा घोडा हा जिंकणारच आहे। ठीक आहे ना, आता त्यांनी कुठल्या ह्याच्यात प्रवेश करावा हा त्यांचा भाग आहे। परंतु गेल्या वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतामुळे ते निवडून आलेले होते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदवीधरांची संख्या मोठी आहे। वाटते आम्ही तिन्ही युतीच्या नेते मंडळींना पटवून देण्यामध्ये यशस्वी होणारच आणि भयामाने हे आमचे उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे। त्रांगडा असं म्हणता येत नाही। मागणी करणं हे काय त्रांगडा आहे काय? मागणी करणं, योग्य क्लेम करणं, आपली बाजू मिरिटनं समजावून सांगणं, याला त्रांगडं कसं म्हणता येईल? अश्वमेघ म्हणजे अश्वमेघ, त्याला काय मी काय त्या काल बैठकीला नव्हतो, मी काय त्याची माहिती घेतलेली नाही। म्हणजे आपण शासनात आहोत, जर अधिकारी चांगलं वागत नाही त्याची बदली केली पाहिजे आपल्याला। पण वारंवार तुम्ही अधिकाऱ्यांवर तुम्ही देखील नाराजी व्यक्त केली आहे जाहीर कार्यक्रमांमध्ये। नाही, नाराजी जरी व्यक्त केली तरी शेवटी शासन आणि प्रशासन यांनी हातात हात घालून विकासाची कामं करायची असतात। मला वाटतं या पद्धतीनं काम होण्याची आवश्यकता आहे। मी माहिती घेईन, नाही त्यामध्ये तथ्यांश आहेच, त्याशिवाय आमचे युतीची लोक बोलणार नाहीत, म्हणून ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे। जर अधिकारी जर काम चांगलं करत नसतील तर त्यांना बदलण्याची आवश्यकता आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।